नमस्कार. आज आपण एका जबरदस्त कहाणीबद्दल बोलणार आहोत. भारतीय स्टार्टअप विश्वाच्या मोठ्या पडझडीची आणि मग फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा उभं राहण्याची. ही गोष्ट फक्त अपयशाची नाहीये, तर त्यातून शिकलेल्या धड्यांची आहे. कसं? तेच आज आपण समजून घेऊया. स्क्रीनवरचा हा आकडा बघा, 39,860. हा आकडा आहे त्या स्टार्टअप्सचा जे 2023 ते 2025 या 2 वर्षात बंद पडले. हो, बरोबर ऐकलं, जवळपास 40,000. यावरूनच कल्पना येते की हा बदल किती मोठा आणि किती खोलवर होता. या संपूर्ण काळाला एक नाव दिलं गेलं, अनिवार्य परिपक्वता किंवा एन्फोर्स्ड मॅच्युरिटी. आता याचा अर्थ असा नाही की लोकांची स्वप्न छोटी झाली होती, अजिबात नाही. पण विचार करण्याच्या पद्धतीत म्हणजे मानसिकतेत एक खूप मोठा आणि मूलभूत बदल झाला होता. चला, या बदलाच्या मुळाशी जाऊया. तर हा जो ग्रेट स्टार्टअप रिसेट आहे, यात नेमकं काय झालं? सगळ्यात आधी तर ग्रोथ ॲट ऑल कॉस्ट्स म्हणजे काहीही करून फक्त वाढ करायची, हा विचार मागे पडला आणि एका नवीन विचारसरणीचा जन्म झाला. आणि ही नवीन विचारसरणी होती डिझाईननुसार ROI. म्हणजे काय? तर आता फाउंडर्स आणि इन्व्हेस्टर्स फक्त मोठे मोठे आकडे दाखवण्याऐवजी पहिल्या दिवसापासून विचार करतायत की व्यवसायातून पैसा कसा तयार होणार, गव्हर्नन्स कसं मजबूत असेल. थोडक्यात दिखाव्यापेक्षा प्रत्यक्ष नफ्यावर लक्ष केंद्रित झालंय. पण हे सगळं करण्याची वेळ आलीच का? इतके स्टार्टअप्स का बुडाले? चला, आता जरा खोलात शिरून या अपयशाचं विश्लेषण करूया. एक प्रकारची फॉरेन्सिक चौकशीच समजा. तर मग प्रश्न उभा राहतो की नेमकंच चुकलं कुठे? हा एकच प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर आपल्याला या सगळ्या बदलाच्या केंद्रस्थानी घेऊन जाईल. चला शोधूया यामागची खरी कारणं. या अपयशामागे साधारणपणे 4 मोठी कारणं दिसतात. पहिलं म्हणजे D2C कंपन्या ज्यांनी कर्जाच्या डोंगराखाली स्वतःला गाडून घेतलं. दुसरं, सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन स्टार्टअप्स. मेसेजिंगच्या गर्दीत ते कुठेतरी हरवून गेले. तिसरं कारण म्हणजे क्यू-कॉमर्स. डंजोसारखी उदाहरणं आपल्यासमोर आहेत. प्रचंड खर्च आणि नफा अगदीच कमी. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, गव्हर्नन्सचा बोजवारा. एडटेक क्षेत्रात बायजूससारख्या कंपन्यांमुळे गुंतवणूकदारांचा विश्वासच उडाला. ओके, तर या सगळ्या चुकांमधून इकोसिस्टम काय शिकली? यातूनच तयार झाले वाढीचे नवीन नियम. ही एक प्रकारे नवीन प्लेबुकच आहे. सर्वात मोठा बदल, जुना नियम होता काहीही करून वाढ करा, तो आता पूर्णपणे बदललाय. नवीन नियम आहे डिझाईननुसार ROI. म्हणजे आता फक्त कंपनी किती मोठी होतीये हे महत्वाचं नाही, तर ती नफा कसा कमवणार आहे याचा स्पष्ट प्लॅन सुरुवातीलाच लागतो. या संदर्भात एक खूप छान वाक्य आहे. जर तुमचा ग्राहक मिळवण्याचा खर्च म्हणजे CAC हा त्या ग्राहकाकडून आयुष्यभरात मिळणाऱ्या कमाईपेक्षा म्हणजे LTV पेक्षा जास्त असेल, तर तुमचा बिझनेस म्हणजे एक गळकी बादली आहे. किती खरं आहे हे? तुम्ही बादलीत पाणी भरताय आणि ते दुसऱ्या बाजूने वाहून जाते. असा व्यवसाय कसा टिकणार? दुसरा नियम, जुनी सवय होती ढिसाळ हिशोब ठेवण्याची, ती आता मागे पडली आहे. नवीन नियम आहे पारदर्शकतेचा. कंपनी बंद करायची वेळ आलीच, तर ती नैतिकतेने बंद करा. कारण आता चांगलं गव्हर्नन्स ही नंतरची गोष्ट राहिलेली नाही, तर पहिल्या दिवसापासून म्हणजे सीड राऊंडपासूनच ती गरजेची झाली आहे. आणि हो, पारदर्शकपणे अपयश स्वीकारलं तर प्रतिष्ठा टिकून राहते, जी दुसऱ्या प्रयत्नात खूप कामी येते. आणि हे बघा, 42%, तब्बल 42% स्टार्टअप्स का फेल झाले? कारण त्यांना प्रॉडक्ट मार्केट फिटच मिळालं नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर ते अशा प्रॉब्लेमवर सोल्युशन बनवत होते जो प्रॉब्लेम लोकांना तितकासा महत्त्वाचा वाटतच नव्हता किंवा ज्यासाठी पैसे द्यायला कोणी तयार नव्हतं. आणि याच मुद्द्यावरून आपण शेवटच्या धड्याकडे येतो. जुना सापळा काय होता? आपल्याच आयडियाच्या प्रेमात पडणं. पण आता फोकस बदलला आहे. आता फोकस आहे ग्राहकाच्या समस्येच्या प्रेमात पडण्यावर. कारण तुम्ही जर ग्राहकाला समजून न घेता उगाचच मोठं प्रॉडक्ट बनवत बसलात तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर मग या सगळ्या पडझडीनंतर काय झालं? इकोसिस्टम खचली का? नाही, उलट ती अधिक मजबूत होऊन उभी राहिली. आणि इथेच उदय होतो सेकंड ॲक्टचा. हा सगळ्यात इंटरेस्टिंग आणि आशावादी भाग आहे. आता गंमत बघा. पूर्वी स्टार्टअप फेल झालं की एक प्रकारचा कलंक लागायचा. पण आता ती जागा आदराने घेतली आहे. आता अपयशाला अनुभवाचे वरण किंवा स्कार टिश्यू म्हणून पाहिलं जातं. इन्व्हेस्टर्सना आता कळलंय की ज्याने एकदा अपयश पाहिलंय तो जास्त मोरलेला असतो.
तो पुन्हा त्याच चुका करणार नाही. आणि याचा परिणाम 1700पेक्षा जास्त सेकंड ॲक्ट फाउंडर्स पुन्हा मैदानात उतरलेत. आणि यावेळी ते सोप्या गोष्टींच्या मागे नाहीत, तर क्लायमेट टेक आणि डीप टेक सारख्या खऱ्या अर्थानं कठीण आणि आव्हानात्मक समस्यांवर काम करत आहेत. ह्या सगळ्याला सपोर्ट करण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी होत आहेत. एक, नॅशनल स्टार्टअप फेल्युअर रजिस्ट्री तयार केली जात आहे, जिथे सगळ्या अपयशांची नोंद होईल आणि त्यातून शिकता येईल. आणि दुसरं, फास्ट ट्रॅक एक्झिट प्रोसेस, जेणेकरून एखादी कंपनी बंद पडली तर त्यात अडकलेला पैसा 6 महिन्यांच्या आत मोकळा होईल आणि तो पुन्हा चांगल्या ठिकाणी गुंतवता येईल. या संपूर्ण मंथनातून एकच सूत्र बाहेर आलंय: सॅनिटी इज बेटर दॅन व्हॅनिटी. म्हणजे दिखाव्यापेक्षा शहाणपणा जास्त महत्वाचा आहे. आणि हेच तत्वज्ञान आहे नव्या झेब्रा स्टार्टअप्सचं. म्हणजे युनिकॉर्नच्या शर्यतीत धावण्यापेक्षा शांतपणे एक शाश्वत आणि नफा कमवणारा व्यवसाय उभा करण्यावर यांचा भर आहे. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो: इनोव्हेशनच्या या पुढच्या लाटेत आपण काय निवडणार, दिखावा की शहाणपणा? या प्रश्नावर विचार करायला हरकत नाही. भेटूया पुढच्या वेळी एका नव्या विषयासोबत.